मध्य रेल्वेची वाहतूक 11:30 पासून विस्कळीत झालेली आहे। सायन रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या ठप्प करण्यात आलेल्या आहे। रेल्वेची सेवा ठप्प करण्यात आलेली आहे। प्रवासी बराच वेळापासून 11:30 वाजून या प्लॅटफॉर्मवरती वाट बघत आहेत। रेल्वे कधी येईल आणि आम्ही आमच्या निश्चित अशा ठिकाणी कधी पोहोचू यासाठी वाट बघत आहेत। आपल्याला पाहायला मिळतंय की इथे बराच पाऊस पडतोय। मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने इथे पाणी जे आहे ते कमी होत नाहीये, वाढतच चाललेलं आहे। तर दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर हेच जे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी शिरलेलं आहे ते पाणी काढण्यासाठी पंपिंग मशीन देखील लावण्यात आलेलं आहे। या पंपिंग मशीन लावण्यात आलेल्या असल्या तरी पाण्याचा निचरा मात्र होताना दिसत नाहीये। आपल्याला पाणी जैसे ते पाणी आपल्याला पाहायला मिळत होतं तशीच परिस्थिती आता देखील आहे, तसंच पाणी पाहायला मिळतं। त्यामुळेच नागरिकांचे, प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होतात। अनाउन्समेंट मात्र हीच करण्यात येते की इथे जे मिठी नदीचा प्रवाह जो आहे, मिठी नदीचं पाणी जे आहे ते या भागामध्ये आल्यामुळे, ते या भागामध्ये शिरल्यामुळे येथे रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलं आहे आणि म्हणूनच आम्ही ज्या रेल्वे सेवा आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे असं सतत सांगण्यात येते। परंतु प्रवाशांचे यामुळे सतत हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।